कर्नाटकमधील बस फेऱ्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी असे आदेश दिले। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या एका एसटी चालकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटलेले होते। कोल्हापूर आणि पुण्यामध्ये कर्नाटकच्या बसेस विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं। पुण्यामध्ये बसला काळं देखील फासण्यात आलं आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी सध्या वातावरण आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या हा निर्णय सरकारने घेतलेला आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, सध्या महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, काय नेमका या निर्णयामागची पार्श्वभूमी आहे? कर्नाटकमध्ये काल रात्री जो प्रकार झाला त्यानंतर त्याचे पडसाद हे खूप मोठ्या प्रमाणात उमटलेले आपल्याला बघायला मिळते आणि प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी सकाळीच या संदर्भात एबीपी माझाशी बोलताना संकेत दिले होते की काही आम्ही कठोर निर्णय घेण्याच्या तयारी सध्या आहोत आणि त्याच संदर्भात आता त्यांनी निर्देश दिलेले आहेत जे व्यवस्थापकीय संचालक आहेत एसटी महामंडळाचे त्यांना की याच्या पुढच्या अनिश्चित काळासाठी आता कोल्हापूर मार्गे कोल्हापुरातून कर्नाटकमध्ये जितक्या आपल्या एसटी बसेस जातात त्या सगळ्या बंद करण्याचा निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि हे निर्देश त्यांनी ताबडतोब अंमलात आणण्यासाठी सांगितले। त्यामुळे आता यापुढे कोल्हापूरमधून कर्नाटक राज्यामध्ये जितक्या एसटी बसेस धावतात त्या सगळ्या काही काळासाठी अनिश्चित काळासाठी या बंद राहणार आहेत आणि त्याचा फटका हा कदाचित प्रवाशांना बसू शकतो। मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय निश्चित सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।